मतदार याद्यांमध्ये जी छेडछाड करण्यात आली आहे त्यात सत्ताधाऱ्यांनी नावच काढून टाकल्याचा आरोप करण्यात येत होता आणि त्याबद्दल तुम्ही देखील काही पावलं उचलली। मतदार यादीमध्ये छेडछाड होते आहे, काही नावं वगळण्यात येत आहेत आणि काही नवे नावं घालण्यात येत आहेत। म्हणजे जे तिथे स्थानिक नागरिक नाहीत अशी नावं नवे घालण्यात येत आहेत। ही तक्रार आम्ही शिर्डी मतदारसंघामध्ये आम्ही सुद्धा तिथल्या उमेदवारांनी केलेली आहे, उमेदवार प्रतिनिधींनी केलेली आहे। ही वस्तुस्थिती आहे। आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना कळवलं, राज्य निवडणूक आयोगाला कळवलं होतं आणि सेंट्रलच्या सुद्धा निवडणूक आयोगाला कळवलेलं होतं की अशा प्रकारची छेडछाड चालू आहे। हे मतदानाच्या अगोदर 15-20 दिवस अगोदर कळवलं होतं आणि ही वस्तुस्थिती आहे। विजय वडेट्टीवार असं म्हणाले की आमच्या भरोश्यावर निवडणुका लढवू द्या, त्यांचं वैयक्तिक मत आहे। मात्र पक्षालाही असं वाटतंय का की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेत कार्यकर्त्यांना ताकद द्यावी यासाठी व्यक्तिगत म्हणजे स्वबळावर लढावं। त्यांचा आत्मविश्वास खूप चांगला आहे आमच्या विजय वडेट्टीवारांचा आणि आमच्या सगळ्यांचा की चला आम्ही लढतो, आम्हाला लढू द्या, हे म्हणणं ही अत्यंत चांगले आत्मविश्वास असण्याचे लक्षण आहे आणि हे विजयाकडे जाण्याचं चांगलं लक्षण आहे। पत्राच्या दखलच्या बरोबर आहे की पत्राची बिलकुल दखल घेण्यात आलेली नाही। त्याचा परत त्यांनी त्याची संबंधित प्रत सुद्धा मिळाल्याचं प्रत नाही, उत्तर नाही, चौकशी नाही, काहीच नाही। ही वस्तुस्थिती आहे। महायुती 3 पक्ष आहेत, त्यातला एक पक्ष कायम नाराज असल्याचं दिसून येतं। एकनाथ शिंदे कुठल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीला जात नाही। याच्यामध्ये महायुतीमधले 3 पक्ष एकच नाराज नाही, तिघं एकमेकावर नाराज आहे आणि तिघांमध्ये अंतर्गत नाराजी आहे, अंतर प्रत्येक पक्षात। आता फक्त सत्तेचं फेविकॉल आहे म्हणून सत्तेवर येते, बाकी महायुती आता परिस्थिती त्यांची राहिलेली नाही की एकमेकाबरोबर काम करावी अशी। थँक्यू।